फक्त 1 टीस्पून ओवा शरीराला आवश्यक असतो. भरपूर फायबर, हाडांना बळकटी देणारे कॅल्शियम, यामध्ये कॅल्शियम, आयर्न आणि पोटॅशियम ही मुख्य खनिजे असतात. हे आपल्या पचनासाठी खूप महत्त्वाचे असते. ओव्यामध्ये असणारे थायमॉल हे शरीरासाठी एक महत्त्वपूर्ण अँटीसेप्टिक म्हणून काम करते. नंबर 2, श्वासाच्या तक्रारींवर उपाय म्हणून हे काम करते. हिवाळ्यामध्ये सर्दी किंवा खोकला झाल्यास ओव्याचा खूप प्रमाणात वापर केला जातो आणि ही एक औषधी वनस्पती म्हणून वापरली जाते. यातील असलेले ब्रॉन्कोडायलेटर हे आपल्या श्वसनासाठी खूप उपयोगी ठरते. नंबर 3, वेदना व दाह कमी करते. ओव्याचे अँटी इन्फ्लामेटरी आणि अनाल्जेरिक हे गुणधर्म सांध्याचे किंवा पायांचे दुखण्यावर खूप उपयोगी ठरतात. नंबर 4 म्हणजे दातांसाठी देखील खूप उपयोगी ठरते. ओव्याचे अँटी मायक्रोबियल दातदुखी आणि चिघळावरील संसर्ग कमी करण्यासाठी मदत करतात. नंबर 5, स्ट्रेस आणि तणाव कमी करण्यासाठी ओव्यांचा खूप उपयोग होतो. ओव्याची तीव्र सुगंधी डोकेदुखी कमी करण्यास देखील मदत करते. ओवा गरम करून गाठीमध्ये बांधून त्याचा वास घेतल्यास आपल्याला सर्दी कमी होण्यास देखील मदत होते. असेच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या हॅपीएस्ट हेल्थ मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.